भारताच्या इतिहासात असे काही मोजकेच राज्य आहेत ज्यांच्या नावावर आजही रक्ताने माखलेल्या तलवारी आणि वादाच्या ठिणग्या उडतात। एका बाजूला त्याला म्हैसूरचा वाघ आणि भारताचा पहिला स्वातंत्र्य सैनिक मानले जाते, ज्याने इंग्रजांना गुडघे टेकायला लावले, ज्याने जगाला पहिले रॉकेट दिले। पण दुसरीकडे त्याच्यावर हजारो हिंदू आणि ख्रिश्चनांचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा, मंदिर पाडल्याचा आणि संस्कृती नष्ट केल्याचा गंभीर आरोपही आहे। कोण होता खरा टिपू सुलतान? एक देशभक्त योद्धा, एक धर्मात हुकुमशहा? आज आपण इतिहासाची पाने उलटून भावनांच्या पलीकडे जाऊन सत्य शोधणार आहोत। ही कहाणी तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। टिपू सुलतान जयंती असो किंवा एखादं राजकीय भाषण, टिपूचं नाव निघालं की वाद होतोच। काहींसाठी तो हिरो आहे तर काहींसाठी विलन, पण इतिहास कधीच ब्लॅक अँड व्हाईट नसतो, तो नेहमीच ग्रे असतो। टिपू सुलतानला समजून घेण्यासाठी आपल्याला 18व्या शतकात जावं लागेल, जेव्हा भारतात मुघल सत्ता संपत होती आणि इंग्रज आपले पाय पसरत होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिपूच्या प्रशासकीय कामांचा, त्याच्या लढायांचा आणि त्याच्यावर असलेल्या क्रूरतेच्या आरोपांचा निवाडा करणार आहोत। सुरुवात करूया टिपूच्या त्या रूपाने ज्यामुळे त्याला इतिहासात मानाचे स्थान मिळाले आहे। टिपू सुलतान हा हैदर अलीचा मुलगा। वडिलांच्या मृत्यूनंतर तो म्हैसूरच्या गादीवर बसला। त्या काळात भारतात इंग्रज वेगाने सत्ता काबीज करत होते, पण दक्षिण भारतात त्यांना रोखणारी एकच भिंत होती, ती म्हणजे म्हैसूरचे राज्य। चला थोडं मुद्द्यापासून सांगतो। सर्वप्रथम इंग्रजांशी लढा। टिपूने इंग्रजांशी तडजोड केली नाही, त्याने आपल्या आयुष्यात इंग्रजांविरुद्ध 4 युद्ध लढली, त्याला अँग्लो म्हैसूर युद्ध असं म्हणतात। तो असा राजा होता ज्याला मृत्यू रणांगणांवर लढताना झाला, तह करताना नाही। द्वितीय रॉकेटमॅन, आज ज्याला आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान म्हणतो, त्याची मूळ वीज टिपूने रोवली होती। टिपूने जगात पहिल्यांदा युद्धासाठी लोखंडी आवरणाचे रॉकेट्स वापरले। पोलितूरच्या लढाईत रॉकेट्सने इंग्रज सैन्यांची दाणादाण उडवली होती। आजही नासाच्या रिसेप्शनमध्ये टिपूच्या रॉकेटचे चित्र लावले आहेत, हे त्याचे मोठे यश आहे। तृतीय प्रशासकीय सुधारणा, त्याने म्हैसूरमध्ये रेशीम उद्योग म्हणजे सेरिकल्चर आणला, नवीन नाणी पाडली आणि जमीन महसूल पद्धतीत सुधारणा केल्या। त्याने परदेशाशी व्यापार वाढवण्यासाठी फ्रान्स, तुर्किस्तान आणि अगदी नेपोलियनशी सुद्धा संपर्क साधला होता। या दृष्टिकोनातून पाहिल्यास टिपू एक दूरदृष्टी असलेला आणि परकीय सत्तेला विरोध करणारा पहिला मोठा राजा वाटतो। पण नाण्याला दुसरी बाजू असते। इथेच कथा वळण घेते आणि टिपूचा दुसरा भयानक चेहरा समोर येतो। हा चेहरा आहे मलबार म्हणजेच केरळ, कुर्ग म्हणजेच कोडाळू आणि मंगलोरच्या ख्रिश्चनांसाठी। अनेक ऐतिहासिक दस्तावेज आणि खुद टिपूने आपल्या सरदारांना लिहिलेल्या पत्रांनुसार त्याने जिंकलेल्या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बळजबरीने धर्मांतर केले। विशेषतः कुर्गमधील लोकांवर त्याने केलेले अत्याचार आजही तिथे विसरले गेले नाही। जेव्हा कुर्गच्या लोकांनी बंड केले तेव्हा टिपूने तिथे जाऊन हजारो लोकांना कैद केले आणि त्यांना सक्तीने इस्लाम स्वीकारायला लावले। तसेच केरळमधील मलबार प्रांतात हिंदू नायर समाजावर त्यांनी केलेले हल्ले आणि मंदिरे पाडल्याच्या नोंदी ब्रिटिश गॅजेटवर आणि स्थानिक इतिहासात आढळतात। मंगलोरच्या हजारो कॅथोलिक ख्रिश्चनांना त्याने श्रीरंगपट्ट्यापर्यंत पायी चालत आणले आणि 15 वर्षे कैदीत ठेवले। ही गोष्ट कल्पनेतली नाही, तर पोर्तुगीज आणि ब्रिटिश रेकॉर्ड्समध्ये नोंदवलेली आहे। टिपूने स्वतः काही पत्रांमध्ये मी काफिरांना धडा शिकवला असे अभिमानाने लिहिलेल्या इतिहासकार सांगतात। त्यामुळे त्याला फक्त देशभक्त म्हणणे त्याच्या या अत्याचारांकडे डोळे झाक करण्यासारखे ठरेल का? आता प्रश्न पडतो, हा विरोधाभास का? काही इतिहासकार म्हणतात की टिपूची धर्मात्ता राजकीय होती। ते लोक जसे की कुर्ग आणि मलबारचे लोक त्याच्या सत्तेला विरोध करत होते, त्यांच्यावर त्याने धार्मिक अत्याचार केले। पण जे लोक म्हणजेच म्हैसूरमधील हिंदू प्रजा त्याच्याशी एक निष्ठ होते, त्यांना त्याने संरक्षण दिले। म्हणजेच तो जिथे राजा होता तिथे प्रजा पालक होता आणि जिथे विजेता म्हणजेच कॉन्करर होता तिथे अत्याचारी होता। 18व्या शतकात राष्ट्रवाद म्हणजेच नॅशनलिझम नावाची संकल्पना आज सारखी नव्हती। प्रत्येक राजा आपले राज्य वाचवण्यासाठी लढत होता, मग तो टिपू असो, मराठे असोत किंवा निजाम। मित्रांनो, टिपू सुलतानना भारताचा पहिला स्वातंत्र्य सैनिक म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे ठरू शकते, कारण तो भारतासाठी नाही तर स्वतःच्या राज्यासाठी म्हणजेच म्हैसूर राज्यासाठी लढला। पण इंग्रजांच्या मनात धडकी भावणारा
तो एक शक्तिशाली शत्रू नक्कीच होता. दुसरीकडे त्याने केलेले धर्मांतर आणि मंदिरे पाडण्याचे प्रकार हे सुद्धा ऐतिहासिक सत्य आहेत जे नाकारता येत नाही. त्यामुळे टिपू डोक्यावर घेऊन नाचणे किंवा त्याचा पूर्णपणे तिरस्कार करणे या दोन्ही टोकाच्या भूमिका घेण्याआधी इतिहासाचे हे दोन्ही पैलू समजून घेणे गरजेचे आहे. टिपू सुलतान एक शूर योद्धा होता, पण एक उद्दार म्हणजे सेक्युलर शासक होता का? याचे उत्तर आहे नाही, असेच इतिहासातून मिळते. तुम्हाला काय वाटतं, टिपू सुलतानला इतिहासात कसं लक्षात ठेवलं पाहिजे? एक तंत्रनेही योद्धा म्हणून की अत्याचारी शासक म्हणून? तुमचे मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.